सर्व 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 मराठी उद्योजक आमचे विकी कदम या स्पर्धेचे आयोजक. काय फेकी केली जाते या खेळाडूच्या माध्यमातून. या देखील खेळाडूने मात्र सर्वांना अचंबित केलं. येणाऱ्या कालावधीमध्ये हा देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. अनुभव काय असतो तो अनुभव शिकण्याचा प्रयत्न हा आमचा नन्ना मुन्ना जादूगर करतोय. तनिष आपण पाहतोय क्षेत्ररक्षणात बदल केला जातो कारण की सेमीफायनलची मॅच आहे. जर संघ अंतिम फेरीत गेला तर तनिष फेसबुकवरती अकाउंट आहे का तुझं? तनिष तनिष फेसबुकवर अकाउंट आहे तुझं? नाही, तो आता का बोलणार नाहीये कारण की तो नाराज झालाय. त्याला आंब्याची पेटी पाहिजे लकी कुपनच्या द्वारे. चला जाऊया. अभि वेळ घेऊ नका प्लीज, विनंती असेल. मॅचला सुरुवात करा. एक बॉलचा खेळ झाला. धावसंख्या 1 आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 हाताळला जातो. यशट्यांच्या मागेचा पहिला राकेश शेलार. क्षेत्ररक्षणात थोडासा बदल केला जातोय. येणाऱ्या काही वेळातच मेगा फायनलला लगेच सुरुवात करू आणि उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देऊ आणि सन्मानित करूया. पुन्हा चांगला बॉल पाहायला मिळतो. हलक्या हाताने ढकललाय. बॉल जातोय डाऊन द लेग साइड. एक धाव आणि त्याचबरोबर दुहेरी धाव देखील घेतली जाते आरामात. हसन सुशील आणि हसनची जोडी पाहायला मिळते. हसनने मॅचच्या मॅचमध्ये सलग 3 मॅचमध्ये त्यांनी षटकार ठोकले डाऊन द लेग साइडला. आता देखील तो पराक्रम पाहायला मिळेल का ते देखील पाहायचं. लाईट्स वरती करायचे तुम्हीच विनंती असेल. थँक्यू व्हेरी मच. 12 वाजून 25 मिनिटं झाली आहेत. 1 वाजेपर्यंत आपल्याला पूर्ण मॅच कंप्लीट करायची आहे. संपूर्ण मेगा फायनल देखील. आणि इथे देखील काय यश बॉल फिरवला जातोय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. 3 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या 3 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. षटक क्रमांक 1 अभिला आपण पाहतोय. पुन्हा जर पाहिला काय बॉल आतमध्ये कट केलाय. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल असेल. शेवटच्या बॉलवरती पाहूया कशा प्रकारे प्रहार केला जाईल हसनच्या बॅटमधून. कारण की सेमीफायनलची मॅच आहे. अंतिम फेरीत कोण संघ दाखल होतं ते देखील आपण पाहूया. एक संघ दाखल झालाय कमलेश पॅकर भात बाजार मुंबई मधील संघ. पुन्हा बेग हिट करण्याचा प्रयत्न. दांडी उडवली आहे. बॅटर जातोय माघारी नाराज होऊन. सेमीफायनल क्रमांक 1 साठी नेक्स्ट बॅटर पाहूया मैदानामध्ये कोण येतोय. धावसंख्या 3 या धावसंख्येवरती स्थिर आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित 10 बॉलचा खेळ आपल्याला पाहायचा आहे. या 10 बॉलमध्ये कोण जाईल मेगा फायनल मध्ये ते देखील आपण पाहूया येणाऱ्या काही मिनिटातच. आणि लगेचच मेगा फायनलला देखील सुरुवात करूया. वेळ घ्यायचा नाहीये कारण की वेळेला बंधन आहे. 1 वाजेच्या आतमध्ये आपल्याला मेगा फायनल कंप्लीट करायची आहे. विनंती असेल. बॅटिंग मार्गवरतीचा पहिला हैदर बॅटिंग साठी येतोय. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज जर पाहिला प्रथमेश सोनूला आपण पाहू शकतो. स्थानिक संघ बॉईज स्पोर्ट्स क्लबचा खेळाडू. व्यावसायिक संघ जर पाहिला तर नक्कीच ब्रिज पॅकर असेल. त्याचबरोबर मल्हार पॅकर असेल. आणि आज मात्र खेळताना पाहायला मिळतोय तो अर्थातच शुभम पॅकर जे या संघाकडनं खेळायला मिळतोय. पाहूया ह्या गोलंदाज या खेळाडूकडे देखील क्षमता आहे चांगली गोलंदाजी करण्याची. परंतु सुशील समोर तो देखील आहे. पहिलाच बॉल कट केलाय. खेळाडू आहे शुभमने मात्र प्रयत्न केलाय. फेकी केली आहे. पाहूया चांगली फेकी पाहायला मिळते. एक धावा पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली 4 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. 15 बॉलचा सामना आहे. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. गोलंदाजी मार्गवरती सोडून 1 बॉलचा खेळ झाला. बॅटिंग मार्गवरतीचा पाहिला हैदरला पाहू शकतो. पुन्हा चांगला बॉल. पुन्हा चांगला फटका मारला जातोय. बॉलवरती खेळाडू येतोय. शुभम देखील बॉल गॅदर करतोय. फेकी करतोय. आणि इथे जर पाहिला पाहूया पंचांचा निर्णय काय होतोय. पंचांनी नॉट आउट घोषित केलंय. पंचांनी नॉट आउट घोषित केलंय. नॉट आउट दिला जाईल. रिव्ह्यू नसेल. पंचच फक्त रिव्ह्यू घेतील. प्लेअरकडे रिव्ह्यू अवेलेबल नसेल. चला प्रत्येक आलात तसे पुन्हा लॉंग ऑफला जायचं. आपण जवळ येऊ नका. आपली फिल्डिंग जवळ नसते कधी. आपण लॉंग ऑन लॉंग ऑफलाच उभे असता. त्यामुळे विनंती असेल आपण लगेच घाई करा आणि जायचं फिल्डिंगसाठी. धावसंख्या जर पाहिली दोन्ही पुढे सरकली आहे. 6 धावसंख्या पाहायला मिळते धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ झालाय. फास्टचं ऑब्जेक्शन घेतलंय प्रथमेश. कंपल्सरी पहिला बॉल फास्ट असेल मधू तुम्ही स्लो टाका किंवा फास्ट टाका. पुन्हा फुलर लेनचा बॉल. पुन्हा कापण्याचा प्रयत्न आहे. खेळाडू तिकडे नाही ना. 2 धावा कंप्लीट. फेकी चांगली पाहायला मिळते. काय क्षेत्ररक्षण केलं गेलंय पाहूया. आणि 3 धावा देखील इथं कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली फेकी होती. थोडक्यात यष्ट्या वाचल्या.
गदूने मात्र चांगली फेकी केली होती, चांगली फेकी होती, परंतु 9 धावसंख्या पाहायला मिळते. 3 बॉल 9 धावसंख्या पाहायला मिळते. उर्वरित 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सेमीफायनलची मॅच आहे शुभम पॅकर विरुद्ध वरळी सरस. 9 धावसंख्या झाली आहे. ट्रिपल एस यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून 12 वाजून 30 मिनिटांनी सर्व जोडलेले आमचे प्रेक्षक, मी विनंती असेल, प्रेक्षक किती आता मॅच पाहतात? पुष्पा, प्रेक्षक मॅच किती लाईव्ह पाहतात आजच्या तारखेला, आजच्या वेळेत 12:30 वाजता? येस, विकेट्स मिळाली आहे. विकेट्स मिळालेली होती. पहिला विकेट्स घेतलेली आहे हैदर. हैदर पहिला विकेट्स घेतली आहे, त्यानंतर आतमध्ये आलाय. चला विनंती असेल अंपरचा डिसिजन तो फायनल डिसिजन असेल, त्या डिसिजन मध्ये कुठल्याही प्रकारे निर्णय चेंज केला जाणार नाहीये. अंपरचा डिसिजन तो फायनल डिसिजन असेल. चला विनंती असेल. रिव्ह्यू घेऊ शकत नाहीये, अंपर्स वरती आहे, तुम्ही जायचं आहे. राकेश शेलार, आपण जायचं, विनंती असेल. अंपर्स घेतील तरच असेल, अन्यथा नसणार आहे. अंपरचा डिसिजन फायनल डिसिजन असेल. बॉल किती झाले? 4 बॉल झाले, शेवटचा बॉल असेल. चला विनंती असेल टीम शुभम बेकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला विनंती असेल. एक धाव आपल्याला पाहायला मिळते, शेवटचा बॉल असेल. धावसंख्या पाहूया, धावफलकावरती किती झाली आहे? 10 धावसंख्या पाहायला मिळते. 6 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चला मॅचला सुरुवात करा. बॉल द्यायचा आहे, मॅच बॉल. आताचा 1 रन्स घ्यायचा आहे. चार बॉल झालेत, 1 बॉलचा खेळ मात्र शिल्लक आहे. सेमीफायनल यंदा लगेच फायनलला सुरुवात होईल. कमलेश, चला मॅचला सुरुवात करा. 1 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 1 बॉल मध्ये पाहूया किती धावा पाहायला मिळत आहेत. न्यू बॅटरचं नाव राकेश पाहायला मिळतोय. राकेश गोल्लार. गोल बॅटिंग मार्क वरती पाहायला भेटतो. बिग हिट केला जातो समोरच्या दिशेने. 1 धाव कंप्लीट केली जाते, दुसरी धाव देखील होईल. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आशिषच्या माध्यमातून बॉल सरळ जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर, येतोय चौकार. 4 धावा पाहायला मिळत आहेत. धावसंख्या जर पाहिली जाऊन पोहोचली ती 15, माफ करा 14 या धावसंख्येवरती. चौदा धावसंख्या पाहायला मिळते. 10 धावसंख्या झाली होती, 9 धावसंख्या होती, नंतर एक सिंगल मिळाला आणि त्यानंतरचा पाहिला चौकार पाहायला मिळाला. आशिषच्या माध्यमातून खराब क्षेत्ररक्षण पाहिलं आपण लॉंग ऑफ रिझन मध्ये. चला शेवटचा षटक आहे. बॅटिंग मार्क वरतीचा पाहिलं राकेश गोल्लर, याला पण पाहू शकतो. तो गोलंदाजी मार्क वरती आशिष, याला पण पाहू शकतो. काय बॉल टाकलाय, पंचांनी दंडित केलं, वाईट बॉल घोषित केलाय. पहिलाच बॉल जर पाहिला ऑप्शनच्या खूपच बाहेर पाहायला मिळतोय. धावसंख्या जर पाहिली 15 ही धावसंख्या पाहायला मिळते. शेवटचा षटक आहे, निर्णायक षटक आहे. फुलर लेनचा बॉल पुन्हा दंडित केला जाईल. पुन्हा डाऊन द ऑफ साइड वाईट बॉल पाहायला मिळतोय. इथे कुठेतरी कंट्रोल करावे लागेल, कारण की धावसंख्या 16 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आहे. पुन्हा चांगला बॉल मारण्याचा प्रयत्न पाहूया. इनर एज लागली आहे, 1 धाव नक्कीच मिळेल. 1 धावसंख्या जर पाहिली 17 धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे. मागाच्या सेमीफायनल मध्ये 23 धावांचं लक्ष होतं. पुन्हा इथे बॅट टाकली आहे ऑफ साईडला. 1 धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाईल. 2 धावा जरा पहिल्या जोडल्या जात आहेत धावफलकावरती.
आणि इथे जर पाहिलं पुन्हा बॅटची एज, इथे विकेटचं पतन जरूर केलं जाते. विनंती असेल चला धावसंख्या जर पाहिली जाऊन 18 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचली आणि थोडीशी मालवणीमध्ये आम्ही कॉमेंट्री करतला आणि रॉयल चषक 2025 ची स्पर्धा आमका पाहूक मिळता. या छत्रपती शिवाजी महाराज आमच्या क्रीडा नगरीमध्ये रात्रीच्या वेळेत जोडलेले आमचे सगळे प्रेक्षक झोपू नका, कारण की तुमका माहिती आहे महत्वाची स्पर्धा चालू आहे. आणि स्पर्धा जर पाहिली आमचे मराठी उद्योजक विकी कदम त्याचबरोबर आमचे गणेशजी कोकाटे यांनी आणून ठेवलेली पाहूया निर्णय कोणाक देता, आउट कोणाक देतात आमचे पंच. हैदरची खेळी हैसर समाप्त झाली. हैदर जाता नाराज जाऊन बॅट आपटत आपटत बाहेर जाता. रागवला पण धरलं तर सोडता. रात्रीच्या वेळेस एका कुर्ले पकडूक पाठवतात. जाता नाराज होऊन जाऊचा सरळ बाहेर जाऊचा, गडग्याच्या पलीकडे जाऊचा, डँग टाक आणि गडग्याच्या पलीकडे जा. सिंगल एक आली आहे राकेश. डबल 21 धावसंख्या पाहायला मिळते. किती झालं? बॉल किती आले? 4 बॉलचा खेळ झालो. 1 to go असाच शेवटच्या षटकातलो बॉल पाहूक मिळता. गोलंदाजी करता आमचो गाववालो आशिष पवार पाहूक मिळता. 2 डबल इले असत. प्रथमेश स्कोरर असा, नाहीतर तू आकडे नेऊन बस, फिल्डिंग सोडून देती. विनंती असा तुमचे खेळाडू बसवले असत हैसर तरी पण तुमका प्रॉब्लेम होता. पुन्हा मोठं फटको खेळण्याचा प्रयत्न होतो. पंचांनी रात्रीच्या सत्रामध्ये मात्र दोन्ही हात बाहेर काढल्याने आणि वाईट बॉल घोषित केल्याने एक अवंतर धाव धावफलकावरती जोडली जाता. एका धावेने धावसंख्या किती महत्वाची असते ही पाहूक मिळता या स्पर्धेच्या माध्यमातून. स्पर्धेचे आयोजकच आमच्या मालवणचे असत, देवगडचे असत, त्यामुळे काही शंका नाही. विकी कदम नाव म्हटल्यानंतर गावात तुम्ही काही पण जावा तुमका मिळतले 2-2 आंबे डझन मिळतले, कारण की त्यांची बाग असा 200 एकर वरती. हे आमका माहिती आहे. 24 टार्गेट असा टीम जे काजूची बाग म्हणजे गावाकडे येतच तुका मावरापासून सगळ्या देतं. वाळीतले मासे खाल्लेस आमच्या कधी? सगळं मिळतला तुका. गावात येतच देवगडात पाऊल तर टाक, नाही तुझ्या पाय आम्ही तोडतलं होतं बघ. चला जाताला ओपन पुन्हा मॅच कडे. चला बॅटर लगेच 2 पाठवायचे तर जे स्पोर्ट्स विनंती असेल तो चाय देता देता लोकांना एक स्वतःची चाय पी आणि जागो रव. झोपलंस? झोपलो आहे तो. काय करतं काय? 2 दिवसापासून आहे तो आमच्या या मैदानामध्ये फिरता, लोकांना चहा देता जागे राहा म्हणून, आणि आई तो झोपलो चाय वाटणार. काय करता काय एका अक्कला कोणी एका चायवाल्याची किटली दिली आणि कोणी एका उद्यापासून एका मैदानात घेऊ नका. असं सर यो कसं मरता बघा, कारण की मालवणी भाषा जर पाहिली तर त्यामध्ये एखादी शिवी जरी आली तरी ती प्रेमाने घेतली जाते. अशी आमची मालवणी भाषा आहे. आणि आम्ही देवगडमधून कोटकामतेमधून बिलॉंग करतो, त्यामुळे आम्हाला देखील सवय आहे, कारण की येणाऱ्या पुढच्या 20 तारखेला मेला आम्ही देखील गावी जाणार आहोत. सीझन संपणार नाही, आम्ही गावी जाणार. सुकलेले आंब्याने सुकलेले फणस खाऊक जातलो. काजू मिळतले भरपूर, पण आंब्यांचा काय भरोसा नाही, कारण की पाऊस पडलो गेल्या हप्त्यामध्ये पुरे मोर सडवून टाकल्याने या पावसान. चला विनंती असेल सरस बॉईज क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज. घाई असेल, अजून मेगा फायनल खेळवायची आहे. 12:45 वाजून 35 मिनिटं झाली आहेत. मित्र मी मित्र काय म्हणतोय तुका, तुझं घरचं मॅप देते का? तुझ्या घरचं मॅप देते का? 7-12 असा तो 7-12 पण देते का? 24 24 धावा करायच्या. चला सरस प्लीज विनंती असेल, आता वेळ घेऊ नका. फिल्डिंग लावून घ्या, क्षेत्ररक्षण लावून घ्या.
बॅटिंग मार्क वरतीचा पाहिला प्रथमेश, नॉन स्ट्राईक वरतीचा पाहिला आशिष पाहायला मिळतो. 24 धावांचं लक्ष्य विजयासाठी 23 धावा झाल्यात. 24 धावा कंपल्सरी चेस करायच्या देणाऱ्या 15 चेंडूंमध्ये. जाऊया षटक क्रमांक 1 साठी सूरजला आपण पाहू शकतो. गोलंदाजी मार्क वरती सूरज आपण पाहतो. उंचापरा गोलंदाज आपण पाहतोय. चांगली त्याच्याकडे क्षमता आहे बॉल फिरवण्याची, परंतु समोरचा पाहिला प्रथमेश, ज्याने ह्या संपूर्ण टीम मधून एकट्याने षटकार ठोकले, तो प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतो बॅटिंग मार्क वरती. बॉलिंग मार्क वरतीचा पाहिलो सूरज पाऊक मिळता, तर बॅटिंग वरतीचा पाहिल्याने तर सोनू आमचा लाडको पाऊक मिळता. प्रथमेश डिलाय रोड मध्ये खेळता, उठता झोपता थंय सगळ्या त्याचा चलता आणि तोच पाऊक मिळता बॅटिंग मार्क वरती. सेमीफायनल तो सामनो असा काय होताला कोण जाताला अंतिम फेरीत हा देखील आमका बघूचा. रॉयल चषक 2025 तो सामनो चालू असा. पर्व पहिलं देखील चालू असा. विजेत्या संघाक 60,000 रुपयाचा पारितोषिक, उपविजेत्या संघास 40,000 रुपयाचा पारितोषिक दिल्या जात. त्याचबरोबर आकर्षक चषक देखील असत आमच्यावरती. त्याचबरोबर या स्पर्धेच्या माध्यमातून जर पाहिलं सन्माननीय कुणालभाई सरमळकर यांच्या माध्यमातून संपूर्ण संघांना जर्सी पुरस्कृत करण्यात आल्यात. त्याचबरोबर आमचे सन्माननीय प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री मधुसूदन साहेब यांचं देखील या स्पर्धेला महत्वपूर्ण पुन्हा बिग शॉट करण्याचा प्रयत्न. खेळाडू आहे, फेकी केली आहे, परंतु एकेरी धाव पाहायला मिळेल. काय क्षेत्ररक्षण केलं जात आहे गोलंदाजी करताना, आणि क्षेत्ररक्षणामध्ये मिडऑन क्षेत्रामध्ये जर पहिला खेळाडू तैनात आहे. षटक क्रमांक 1 आपल्याला पाहायला मिळते. जाऊया षटक क्रमांक 1 मधील दुसऱ्या बॉलकडे. बॅटिंग मार्क वरतीचा पहिला असे सुंदर गोलंदाज, दांडी उडवली आहे, गोल्डन डकचा शिकार झालाय. क्या बात आहे सूरज, काय बॉल टाकलाय. स्लोवर टप्पा टाकला, अकोट टप्प्याचा बॉल टाकला, पडल्यानंतर कट झाला, डबल माइंडेड झाला आशिष आणि जातोय माघारी. कारण की तो देखील नाराज झालाय, त्याला आंब्याची पेटी पाहिजे, मगातपासून बोंबा बोंब करतोय. लकी ड्रॉ मध्ये नाव येणार तुझं आशिष, त्यात काही शंका नाहीये, कारण की चिठ्ठ्या सगळे तूच बनवल्यास. चला बॅटिंग मार्क वरती येतोय प्रतीक. शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. एकेरी धाव पाहायला मिळते, दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. प्रतीकची जोडी आपल्याला पाहायला मिळते. जाऊया पुन्हा षटक क्रमांक 1 कडे. सूरज गोलंदाजी करतोय. पुन्हा चांगला फटका, तितके चांगले 2 धावा देखील पाहायला मिळत आहेत. त्या प्रतीकेच्या बॅट मधून 2 धावा. धावफलक जर पाहिलं 1 टू गो, 2 टू गो का 1 टू गो आहे, 1 टू गो असेल. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल असेल. धावसंख्या पाहूया किती झाली आहे. 5 धावसंख्या पाहायला मिळते, कारण की मोठी धावसंख्या उभारली 15 चेंडूमध्ये 24 धावसंख्या. टीम कमलेश पेकर तयार राहायचं प्लीज. अजय सालेकर आपण व्यासपीठाजवळ यायचं लगेच, तयार राहायचं आपण नाणेफेकीसाठी. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते मेगा फायनलचा आपण टॉस करूया. पुन्हा हलका त्याने खेळला खेळाडू तिकडे तैनात आहे. एकेरी धाव पाहायला भेटेल. षटक क्रमांक 1 ची समाप्ती झाली आहे. धावसंख्या जर पाहिली 6, एक गडी बाद. टीम शुभम पेकर जे जे या संघाचे पाहायला मिळते. 10 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. टीम मिटिंग कमी घ्या, टीम सरस.
टीम सरस विनंती असेल, चला जायचं आपण. टीम मीटिंग कमी घ्या. टीम सरस याच्या पुढच्या षटकामध्ये कुठल्या प्रकारची आपण टीम मीटिंग घेणार नाहीत याची विनंती असेल. त्याचबरोबर आमचे अमीन त्यांच्या मातोश्री देखील इथं उपस्थित झाल्यात. या सामन्याच्या निमित्ताने या आमच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीमध्ये त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. षटक क्रमांक 2 कडे जातोय. गोलंदाजी मार्कवरतीचा पहिला आणि इथे जर पाहिला प्रत्येकची खेळी समाप्त झाली आहे. काही यष्ट्यांच्या मागून यष्टी चित केलंय राकेशने मात्र प्रतीकच्या दांड्या उडवल्यात. गोलंदाज कोण होता? सोनू पाहायला मिळतोय. त्यानंतरचा पहिला बॅटर शुभम आपल्याला पाहायला मिळतो. बॅटिंग मार्कवरती लेफ्टी बॅटर आहे. आता हल्ले प्रत्यल्ले करावे लागतील, कारण की मॅच जर पाहिली 24 धावसंख्या पाहायला मिळाली. शेवटच्या चेंडूवरती जर पाहिलं, सेकंड लास्ट बॉलवरती जर पाहिलं, आशिषने बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार केला. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. उर्वरित येणाऱ्या 9 चेंडूंमध्ये अजूनही 18 धावांचं लक्ष असेल. पुढे येऊन शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटिंग मार्कवरती शुभम पाहायला मिळतोय. शुभमकडे अनुभव आहे, परंतु बराच कालावधी तो प्लॅस्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा खेळला नव्हता, परंतु आलाय यावेळेस मोठी स्पर्धा खेळण्यासाठी. बिग हिट केला जातोय. काऊ कॉर्नर रिझन मध्ये बॉल जातोय. वी शेप मध्ये खेळलेला फटका. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. काय बॉल मात्र गॅदर केलाय. बॉल घेऊन आलाय, स्टंप वरती लावलाय. खूप लांबून हा खेळाडू आलाय. नक्कीच क्षेत्ररक्षण लावलं जातं. वेळ घेऊ नका, हैदर विनंती असेल. फायनलाइज केलं जाईल याची देखील आपण नोंद घ्या. सेमीफायनल असेल म्हणून तुम्हाला सूट दिली जाणार नाही याची देखील नोंद घ्या, कारण की अजून अंतिम सामना खेळवायचा आहे. प्रमुख पाहुण्यांना देखील चेन्नईला जायचं आहे. त्याचबरोबर आमचे प्रमुख पाहुणे दुसरे व्यासपीठावरती आहेत, त्यांना देखील. पुन्हा घुसून मारलाय बॉल डाऊन द लेग साइड. 2 धावा काढल्या जातील. 2 धावांनी धावफलक जर पाहिलं, धावफलकावरती सरकल्या जाते. धावसंख्या पाहिली तर किती झाली आहे? 10 धावसंख्या पाहायला मिळते. टुटुको असेल, 2 चेंडू शिल्लक असतील येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये. टुटुको असेल येणाऱ्या 7 चेंडूंमध्ये विजयासाठी अजूनही 14 धावांचं लक्ष आहे. सात चेंडू आणि 14 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. तर नक्कीच विकेट्स मिळाली असती जर बॉल लावला असता तर बाद झाला असता सोनू. परंतु जाऊया शेवटच्या 2 बॉलकडे. घुसून मारलाय, पाहूया. खेळाडू तैनात आहे. विकेटचं पतन झालंय. शुभमची खेळी देखील समाप्त झाली आहे. शुभमने ऍडव्हान्टेज घेण्याचा प्रयत्न होता, परंतु तिकडे खेळाडू तैनात होता, झेल घेतली आहे. खेळाडू बाद झालाय. 10 या धावसंख्येवरती तिसरा धक्का बसतो टीम शुभम पॅकर जे या संघाला. चला शेवटचा बॉल असेल. धावसंख्या 10 या धावसंख्येवरती स्थिर पाहायला मिळते. अजूनही 14 धावांचं लक्ष असेल येणाऱ्या 6 बॉलमध्ये. बॉलर विनंती असेल, चला बॉल गोलंदाजी करायची आहे. बॅटिंग मार्कवरती नवीन बॅटर पाहायला मिळतोय. पुढे येऊन खेळला, हलक्या हाताने ढकलून दिलंय. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव देखील घेतली जाते आहे. तर नक्कीच राकेश शेलार चांगला बॅटर आहे. 2 षटकांचा खेळ झालाय. येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये 12 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. पाहूया या 12 धावा होतील का. प्रथमेशकडे क्षमता आहे, त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडलाय आजच्या दिवसामध्ये.
कोण आहे? कोण पाय पाय आतमध्ये घ्यायचे प्लीज, विनंती असेल. डाऊन द लेग साईडला पाय आतमध्ये घेऊ नका, विनंती असेल. तिकडे 4 रन्स आहेत. विनोद, थँक्यू व्हेरी मच. चला जाऊया येणाऱ्या 5 शेड्यूलमध्ये, पाहूया दुसरा संघ मेगा फायनलमध्ये कुठला दाखल होतोय. जे जे की वरळी वरळी की जे जे हे देखील पाहायचं आहे. येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये 5 बॉल 12 धावांची आवश्यकता आहे. प्रथमेशकडे क्षमता आहे. प्रथमेशच्या बॅटमधून एखादा षटकार आला तर मॅचमध्ये रंगत वाढेल. षटक क्रमांक शेवटचा बॉलर सुशील पाहायला मिळतोय. पुढे येऊन खेळलाय, शफल झालाय. समोरच्या दिशेने बॉल गोळीच्या वेगाने जातोय. खेळाडू आहे. 2 धावा देखील पाहायला मिळतील. येणाऱ्या 4 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. फास्टचं ऑब्जेक्शन देखील घेतलं जात आहे. पंचांनी मात्र फास्ट देखील दिलं जात आहे. चार बॉल. राकेश विनंती असेल वेळ घेऊ नको प्लीज. 4 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता असेल. प्रथमेश सोनू आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटकार जरूर त्याच्या बॅटमधून पाहायला मिळेल, कारण की सर दक्षिण मध्य मुंबईमधील एक चांगला बॅटर आहे. त्याने आतापर्यंत बरेचसे षटकार ठोकलेत. वेळ घेतला जातोय. सुशील फायनलाइज केलं जाईल. प्रमुख पाहुण्यांना देखील जायचं आहे. विनंती असेल यानंतर आम्हाला लगेचच मेगा फायनल खेळवायची आहे. पुन्हा विकेट करण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेतली. बॉल गेला डाऊन द लेग साईड. फेकी होते का, परंतु इथे मात्र सोनू पोचला जातोय. 2 धावा काढल्या जात आहेत. येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये अजूनही 8 धावांचं लक्ष आहे. 3 चेंडू आणि 8 धावा पाहायला मिळतात. प्रथमेशकडे क्षमता आहे. प्रथमेशच्या बॅटमधून एखादा षटकार पाहायला मिळेल का हे देखील आपण पाहूया. चला टीम मीटिंग कमी करा, विनंती असेल. टीम मीटिंग कमी करायची आहे. राकेश वॉर्निंग आम्ही देतोय प्लीज. 3-8, 3 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आहे. 2 रन प्लस जरूर आहेत, परंतु गोलंदाजाने जर चुकी केली तर नक्कीच 3 चेंडू आणि 8 धावांचं लक्ष पाहायला मिळते. सेमीफायनल क्रमांक 2 पाहायला मिळते. रॉयल चषक 2025. पुन्हा विकेट करण्याचा प्रयत्न. खेळाडू तैनात आहे. झेल होईल का, आणि काय क्षेत्ररक्षण केलं पाहूया. निर्णय काय देतील ते देखील पाहूया. थांबायचं आहे सोनू, थांबायचं आहे. आम्ही निर्णय घेतल्याशिवाय निर्णय देणार नाहीयेत. आम्ही विचारणार, त्याशिवाय आम्ही कुठलाही निर्णय देणार नाही आहोत. पाहूया निर्णय आम्ही घेऊ. रिव्ह्यू रिव्ह्यू चेक करा. काय देणार आता. निर्णय काय तो ते देखील आपण पाहूया. आताचा षटकार दिला जातो. यस, 6 धावा पाहायला मिळत आहेत. चला जायचं आहे. कमिटीचा निर्णय आहे. सॉफ्ट डिसमिसल 6 आहे. ओके ओके, विनंती असेल. सॉरी सॉरी. अरे बाबा असा काय करतोयस. अंपर डिसिजन फायनल डिसिजन आहे. राकेश आता आम्ही डिसिजन घेऊ आणि तो डिसिजन फायनल असेल. थँक्यू.
चला अंपायर्सला विनंती असेल टीम सर्व दोन्ही जायचं आहे. रिव्ह्यू आम्ही चेक केलाय आणि त्या रिव्ह्यू मधून डिसिजन आम्हाला येतोय हा षटकार नाही आहे. थँक्यू व्हेरी मच. आपण जायचं आहे. षटकार नाही आहे. रिव्ह्यू चेक केलाय राकेश. रिव्ह्यू चेक केलेला आहे. रिव्ह्यू मध्ये क्लिअर कट दिसतंय त्यामध्ये नाही आहे. राकेश आपण बॅटिंगसाठी जाऊ शकता. चला विनंती असेल. रिव्ह्यू चेक केलाय. थर्ड एम्परचा डिसिजन हा फायनल डिसिजन आहे आणि प्रॉपरली त्यामध्ये क्लिअर कट दिसतंय. तुम्ही देखील रिव्ह्यू तुमचा चेक करा आणि नक्कीच नंतरला आमच्यापर्यंत या. 2 चेंडू किती आताचे रन्स किती काढलेत सोनू? 2 काढलेत ना, म्हणजे 2 बॉल 6 पाहिजेत. स्कोर सांग मला किती झालाय? 2 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता असेल. थँक्यू ट्रिपल एस. पुन्हा तुझा आभारी आहोत आम्ही. एक महत्त्वाचा डिसिजन होता. सेमीफायनल मध्ये खूप वेळ गेला असता परंतु 2 मिनिटात तू आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवलास. एक मिनिट थांबायचं आहे खाली. 1 मिनिट विनंती असेल. विनंती असेल हैदर आणि टीम सुशील. सुशील कॅप्टन कोण आहे? पुढे यायचं आहे. आता हैदर पुढे आला तर 5 धावांची पेनल्टी दिली जाईल. वॉर्निंग शेवटची असेल. राकेश शेवटची वॉर्निंग असेल. बॉल चेक केला नाहीये कोणी इथं. कमिटीकडनं बॉल घेतलेला आहे आम्ही बघतोय. विनंती असेल. आम्ही तिथे नोट 6 दिला गेला नाहीये. जाऊया. 2 बॉल 6. नो बॉल इथे पंचाने घोषित केलंय. बॉल डाऊन द ग्राउंड जातोय. काय फेकी गेली आहे. 1 नंबर फेकी यार मित्रा. चांगली फेकी पाहायला भेटली. 2 धावा पाहायला मिळतात. 2 बॉल 4 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजांनी चुकी केली आहे. 2 चेंडू 4 धावा 4 धावा 2 चेंडू. कोण जाणार मेगा फायनल मध्ये ते देखील आपल्याला पाहायचं आहे. प्रथमेशने देखील चांगला फटका ठोकला होता. ऑन साइडला षटकार अडवला गेला. जर आतमध्ये जायचं प्लीज विनंती असेल. 2 बॉल 4 4 बॉल 2 हे आपल्याला पाहायला मिळते. चला बॉलर घाई करा प्लीज. 2 बॉल 4 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. पुढे येऊन खेळलाय. पाहूया झेल होते का. बॉल घोषांक धावसंख्येत जातोय. 1 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. गोलंदाजी सुशील देखील तितकी चांगली करतोय.
एक प्रेशराइज हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतो आम्हाला रात्रीच्या 1 वाजता या सेमीफायनल मध्ये. एक बॉल 3 धावा, 3 धावा, एक बॉल पाहूया अंपर्स. पाताडे विनंती असेल पॉपिंग क्रीज मध्ये आता लक्ष ठेवायचं आपल्याला. थँक्यू. आपण 3 दिवस अतिशय चांगलं पंच म्हणून कामगिरी पार पाडली आहे. एक बॉल 3 धावांची आवश्यकता आहे. कोण जाणार अशाच मॅच बघण्यासाठी नक्कीच आमचे प्रेक्षक रात्रीच्या 1 वाजता देखील आमच्या या मैदानामध्ये दाखल आहेत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीमध्ये क्रीडांगणामध्ये. एक बॉल 3 धावांची आवश्यकता पाहायला मिळते. कोण जाणार रॉयल चषक 2025च्या मेगा फायनल मध्ये. जे जे की वरळी की जे जे हे देखील आपण पाहूया. एक संघ दाखल झालाय भात बाजार मधील मुंबई मधील संघ दाखल झालाय. आता दुसरा संघ कोण जाणार. एक बॉल 3 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. 4-5चं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. एक बॉल 3. सायलेन्स प्लीज. आणि इथे दांडी गुल केली आहे. विकेट्स मिळालेली आहे. मेगा फायनल मध्ये संघ दाखल झालाय टीम सरस बॉईज विजयी संघाचं हार्दिक 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 अभिनंदन. शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या. जाऊया दुसऱ्या नाणेफेकीसाठी. चला कॅप्टन विनंती असेल सुशील टॉससाठी लगेच या. सुशील टॉससाठी लगेच यायचं आहे. चला विनंती असेल अजय सालेकर लगेच या प्लीज. घाई कर अजय सालेकर लवकर यायचं प्लीज. टॉससाठी या. चला प्रॅक्टिस स्टॉप करा. विनंती असेल त्याला पहिला टॉससाठी पाठवा. टॉससाठी पहिला करा तुमचं करा ते. 5 मिनिटांना आता 1 मिनिटात मॅच चालू होणार आहे. कुठल्याही प्रकारे 5 मिनिटं मिळणार नाहीत. 1 मिनिटातच मॅच चालू होणार आहे. चला कॅप्टन अजय सालेकर लवकर यायचं आहे. आलो मी तिकडे शोधतोय.